नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। मोठी बातमी। 9 महिने फरार असलेला रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात। गजानन उर्फ गजा मारणे टोळीतील फरार गुंड रुपेश मारणे याला अखेर पुणे पोलिसांनी गाठला आहे। गेली तब्बल 9 महिने पोलिसांच्या शोधापासून लपलेला असलेला मारणे आज पहाटे मुळशी तालुक्यातील आंदगाव येथे पकडला गेला। शिवजयंतीच्या दिवशी अभियंता देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात गजा मारणे टोळीवर गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर गजानन मारणे याच्यासह काही जणांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही झाली। मात्र या कारवाईनंतर रुपेश मारणे फरार झाला होता। दरम्यान कोथरूड पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक त्याचा सतत शोध घेत होते। अलीकडेच पोलिसांना माहिती मिळाली की रुपेश मारणे मुळशीतील आंदगाव येथील एका मोठ्या बंगल्यात राहत आहे। त्यानंतर पहाटे पोलिसांनी बंगल्याभोवती वेढा घालून कारवाई केली। घराचा दरवाजा उघडताच पोलिसांनी आत घुसून रुपेश मारणे याला अटक केली। रुपेश मारणे हा गजा मारणे टोळीतील प्रमुख सदस्य असून त्याच्यावर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। 3 वर्षांपूर्वी व्यावसायिकाचे अपहरण करून 4 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणीही गजा मारणे आणि रुपेशसह 15 जणांवर मोक्का कारवाई झाली होती। त्यावेळीही तो बराच काळ फरार होता आणि त्याला मुळशी परिसरातूनच अटक करण्यात आली होती। या कारवाईमुळे पोलिसांनी पुन्हा एकदा गजा मारणे टोळीला मोठा धक्का दिला आहे। प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।